नमस्कार मित्रांनो, AK परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मीच होईल ग्रामसेवक। 2500 प्लस कृषी घटक प्रश्नांचा महासंग्राम या सिरीजचा हा भाग 8 आहे। या अगोदर आपण भाग 7 अपलोड केलेले आहेत। अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर तुम्हाला विनंती आहे की ते अगोदर बघावे। तसेच मित्रांनो, 75 या घटकावरती सुद्धा 15 भाग अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचं कुठल्याच प्रकारचं नुकसान होणार नाही। मित्रांनो, 40 प्रश्नांपैकी जर 40 प्रश्न अटेम्प्ट करणे आहेत तर दोन्ही सिरीज म्हणजे मित्रांनो मी 30 प्लस व्हिडिओ अपलोड करणार आहेत यावरती, तर हे सर्व तुम्हाला बघायचे आहेत। तसेच मित्रांनो, कुठल्याही प्रकारे जर व्हिडिओ लेक्चरमध्ये जर एखादा प्रश्न चुकीचा वाटला तर कमेंट करत चला, जेणेकरून मी त्या कमेंटला व्हेरीफाय करून ती कमेंट व्हेरीफाय करत असतो। आपल्याबरोबरच इतरांचा सुद्धा त्यामुळे फायदा होत असतो। तर मित्रांनो, कुठल्याच प्रकारचा टाइमपास न करता आजचं लेक्चर सुरू करूया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, जमिनीची उत्पादक क्षमता अबाधित राखण्याचा महत्त्वाचा उपाय म्हणजे काय? तर त्याचे उत्तर आहे पिकांची फेरपालट। मित्रांनो, जे काही पिकांची फेरपालट हा जो काही उपाय आहे हा जमिनीची उत्पादक क्षमता अबाधित राहण्यासाठी करत असतात। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या। तसेच कृषी पंडित हा पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे? तर त्याचे उत्तर आहे भारतीय कृषी संशोधन परिषद। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तसेच शाखीय पद्धतीने म्हणजेच व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन फळझाडांची अभिवृद्धी करण्यातील एक प्रमुख फायदा म्हणजे काय? तर या झाडात मूळ झाडाचे सर्व गुणधर्म जसेच्या तसे उतरतात। तसेच त्यानंतरचा प्रश्न आहे की भारतात पिकविल्या जाणाऱ्या कडधान्य म्हणजेच डाळवर्गीय पिकात दुसऱ्या क्रमांकावर असलेले पीक कोणते? तर त्याचे उत्तर आहे तूर। मित्रांनो, तूर हे दुसऱ्या नंबरवर भारतामध्ये पिकवल्या जाणाऱ्या कडधान्याचे प्रकारामधील आहे, लक्षात असू द्या। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तसेच उडीद या पिकाचे मूळ उत्पत्ती स्थान कोणते आहे? तर त्याचे उत्तर आहे भारत। तसेच सोयाबीनमध्ये हे प्रामुख्याने भरपूर प्रथिने असलेले धान्य आहे, तथापि सोयाबीनमध्ये खाद्यतेलही असते। हे तेलाचे प्रमाण किती असते? तर 20% असते। मित्रांनो, सोयाबीन या खाद्यतेलामध्ये जे काही तेलाचे प्रमाण आहे हे किती असते? तर ते 20% असते, लक्षात असू द्या। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो आपलं सांगताना चुकलं होतं, मला वाटते मी 50% सांगितले होते। तर मित्रांनो, ही जी काही चूक आहे हे दुरुस्त करून घ्या। कुठल्याच प्रकारे मित्रांनो माझा उद्देश नसतो की तुमचे गुण कमी व्हावे। मित्रांनो, कुठेतरी पुस्तकाचा संदर्भ देत असताना कोणते म्हणजे मित्रांनो हे जे काही व्हिडिओ लेक्चर मी रेकॉर्ड करत असतो तर हे प्रश्न काढण्या अगोदर 2 ते 3 पुस्तकांचा आपण संदर्भ घेतलेला असतो। मित्रांनो, 2 पुस्तकामध्ये जर कॉमन जर दिसलं तर आपण ते उत्तर देत असतो, परंतु मी नेटवरती सुद्धा व्हेरीफाय केलं तर या प्रश्नाचे जे काही उत्तर आहे हे 20% आहे। म्हणून मित्रांनो, ही जी काही चुकांची दुरुस्ती आहे हे तुम्हाला सध्याच करायची आहे। तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, सर्वात जास्त जे प्रोटीन असतात ते कोणत्या पिकामध्ये असते? तर सोयाबीनमध्ये असते। आणि मित्रांनो, ते जे काही तेल आहे त्यामध्ये प्रमाण किती टक्के असते? तर ते असते 20%, लक्षात असू द्या। कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज होता कामा नये। तसेच मी नंतरचा प्रश्न आहे, सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते? तर ते असते 40%। मित्रांनो, प्रथिनांचे प्रमाण जर म्हटले तर ते किती असते? तर 40%, आणि तेलाचे प्रमाण जर म्हटले तर ते किती असते? 20%। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या। तसेच भारतात गळीत धान्य तेलबिया पिकात भुईमुग हे पीक कितव्या क्रमांकावर आहे? तर त्याचे उत्तर आहे प्रथम। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तसे मित्रांनो, जो काही तेलबियाचा राजा आहे तो कोणता आहे? तर त्याला भुईमुग सुद्धा म्हणतात, ग्राउंडनट। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या। तसेच सर्वसाधारणपणे साळी म्हणजे भातपासून निघणाऱ्या तांदळाचे प्रमाण किती असते? तर त्याचे उत्तर आहे 65%। तसेच करडई हे गळीत तेलबिया पीक महाराष्ट्रात कोणत्या हंगामात घेतले जाते? तर त्याचे उत्तर आहे रब्बी। तसेच सूर्यफूल हे पीक कोणत्या प्रकारात मोडते? तर त्याचे उत्तर आहे परपरागीकरण असणारे। तसेच मित्रांनो, याचा प्रश्न आहे, ताग या पिकाचे हिरवळीचे खत तयार केल्यास कुजल्यानंतर त्यापासून जमिनीस दर हेक्टरी किती नत्र मिळते? तर त्याचे उत्तर आहे 40 ते 60 किलोग्रॅम एवढे, लक्षात असू द्या। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तसेच मित्रांनो, दक्षिण भारताच्या तुलनेने उत्तर भारतातील ऊसाचे दर हेक्टरी सरासरी उत्पन्न कमी करण्याचे महत्त्वाचे कारण कोणते? तर त्याचे उत्तर आहे हवामान। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तसेच शर्करा कंद ज्यालाच आपण शुगर बीट हे पीक प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या वर्गात मोडते? तर त्याचे उत्तर आहे शर्करा पीक। मित्रांनो, जे काही शर्करा कंद आहे म्हणजे शुगर बीट हे शर्करा पीक या प्रकारामध्ये या वर्गामध्ये मोडत असते, लक्षात असू द्या। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज होता कामा नये। तसेच बटाटा कंद वनस्पती शास्त्रज्ञ दृष्ट्या कोणत्या वर्गात मोडतो? तर त्याचे उत्तर आहे जमिनीत वाढलेले खोड। मित्रांनो, असा सुद्धा प्रश्न विचारू शकता की बटाटा काय आहे? तर हे जमिनीत वाढलेले खोड आहे, लक्षात असू द्या। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। खाण्यायोग्य भाग कोणता आहे? तर खोड आहे, लक्षात असू द्या। तसेच कांदा व कांद्याची पात
यात कोणत्या प्रकारचे जीवनसत्व असते तर त्याचे उत्तर आहे ब. तसेच गाजरात प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा मोठा साठा असतो तर त्याचे उत्तर आहे जीवनसत्व अ. मित्रांनो सर्वात जास्त जे काही जीवनसत्व अ असते ते कशामध्ये असते तर गाजरामध्ये असते. तसेच मित्रांनो जर जीवनसत्व क चा विचार केला तर ते सर्वात जास्त असते आवळ्यामध्ये. आणि मित्रांनो जीवनसत्व जर ड जर म्हटलं तर मित्रांनो जे काही कॉड लिव्हर ऑइल असते यामध्ये जीवनसत्व ड मोठ्या प्रमाणावर आढळून येत असते, लक्षात असू द्या, कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज होता कामा नाही. तसे मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे की जे काही साठवणूक केलेल्या बहुतेक फळात कोणत्या वायूचे प्रमाण 1% अधिक झाल्यास ते अपायकारक ठरते तर त्याचे उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तसेच सन 2011च्या जनगणनेनुसार राज्यात कृषी व संलग्न कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत कामगारांची संख्या 46.1% होती. त्यामध्ये शेतमजूर व मासेमारी क्षेत्रातील कष्टकरी यांची टक्केवारी किती होती तर त्याचे उत्तर आहे 22.9. मित्रांनो एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहे, कुठंतरी 2 ते 3 वेळा हा प्रश्न तुम्हाला वाचायचा आहे जेणेकरून कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील. तसेच यानंतरचा प्रश्न आहे फळे पिकवण्याच्या प्रक्रियेत फळाची गोडी वाढविणारी महत्त्वाची प्रक्रिया कोणती तर त्याच्यामध्ये मित्रांनो फळामध्ये जे काही स्टार्चचे रूपांतर आहे हे सागरात होणे, यामुळे जे काही फळाची गोडी आहे हे वाढत असते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मित्रांनो फळ पिकवण्याकरता कोणती गॅसचा वापर केला जातो याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. आणि मित्रांनो तसेच कोणत्या रसायनाचा वापर केला जातो याचे सुद्धा तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच जी कीटकनाशके गॅसच्या स्वरूपात वापरली जातात त्यांना कोणते नाव आहे तर त्याचे उत्तर आहे फ्युमिगंट. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मित्रांनो जे काही फ्युमिगंट आहे ही कीटकनाशके गॅसच्या स्वरूपात वापरली जातात, लक्षात ठेवायचे तुम्हाला. तसेच साठविलेल्या धान्यात कीड होऊ नये म्हणून कोणत्या वनस्पतीची पाने वापरतात तर त्याचे उत्तर आहे कडुनिंब. मित्रांनो कडुनिंब या वनस्पतीची पाने साठवलेल्या धान्यात कीड होऊ नये यासाठी वापरत असतो. मित्रांनो ग्रामीण भागामध्ये हे अजूनसुद्धा पाहायला मिळते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मुंग्यांवर हल्ला झाल्यास त्या स्वरक्षणासाठी कोणते द्रव्य सोडतात तर त्याचे उत्तर आहे फार्मिक ॲसिड. तसेच भुईमुगाच्या शेंगामध्ये दाण्याचे प्रमाण सर्वसाधारणपणे किती असते तर त्याचे उत्तर आहे 60%. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न, लक्षात असू द्या. तसेच एखाद्या पिकात शेंडा वाळणे, वाढ खुंटणे, मधला गाभा मरणे ही लक्षणे कोणत्या किडीचा प्रादुर्भाव दर्शवतात त्याचे उत्तर आहे मित्रांनो खोडकिडा. मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या पिकामध्ये जर खोडकिडा जर असला तर कोणते लक्षणं दिसून येतात तर एक म्हणजे जो काही शेंडा असतो पिकांचा तो वाढत असतो, त्याची वाढ ही खुंटत असते. आणि मित्रांनो जो काही मधला गाभा असते तो मरण पावत असतो, लक्षात असू दे. हे कोणत्या किडीमुळे होतात तर खोडकिड्या यामुळे, लक्षात असू दे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच रेशीम किडीची अळी ही कोणत्या प्रकारे रेशमाची निर्मिती करते तर त्याचे उत्तर आहे उरू भागातील लाळेच्या जोडग्रंथीतून निघणाऱ्या स्रावापासून. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच प्रिहोस्ट या फ्रेंच शास्त्रज्ञाने 1807 मध्ये वनस्पती रोगशास्त्रात प्रथमच कोणता शोध लावला तर त्याचे उत्तर आहे वनस्पतीतील बरेच रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी अधिक उत्पादन क्षमता असलेली ही जात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे तर त्याचे उत्तर आहे MKV चारी. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तसे मित्रांनो MKV चारी हे काय आहे तर हे चारा आहे, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच कोणकोणत्या विस्थापितांच्या समस्या होत तर मित्रांनो विस्थापितांच्या समस्या कोणकोणत्या आहेत, आपत्ती व्यवस्थापन या घटकामध्ये आपण स्वतंत्र लेक्चर घेतलं होतं, त्यामध्ये सुद्धा अभ्यासलं होतं, लक्षात असू द्या कोणकोणतं आहे. तर एक म्हणजे स्वयंसेवी संस्था व समाज धुरीणांचे दुर्लक्ष, तसेच शासकीय यंत्रणेचे सहानुभूती शून्य वर्तन, आणि तिसरं म्हणजे पुनर्वसनाच्या कार्यातील भ्रष्टाचार. मित्रांनो हे 3 जे काही समस्या आहेत ही विस्थापितांच्या बाऱ्यामध्ये आहे, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की कोणकोणत्या विस्थापितांच्या समस्या होत तर मित्रांनो लक्षात असू द्या. आपण सर्वच्या सर्व जे काही समस्या आहेत ते या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत, तर बघूया. एक आहे मित्रांनो अपर्याप्त मोबदला. मित्रांनो जेवढं नुकसान असते तेवढे काही सरकार आपल्याला देत नसते, म्हणून जो काही मोबदला असतो हा अपर्याप्त स्वरूपाचा असतो. तसेच उपरेपणाची जाणीव असते. तसेच जवळिकांचा वियोग येत असतो मित्रांनो. तसे मित्रांनो गैरसोयीच्या ठिकाणी पुनर्वसन. तसेच 5वं आहे प्राथमिक सुविधांचा अभाव. तसेच शासकीय दिरंगाई. तसे मित्रांनो बदलणारे सामाजिक व नैसर्गिक पर्यावरण. हे सर्वच्या सर्व मित्रांनो जे काही समस्या आहेत हे विस्थापितांच्या दिसून येतात. तसे मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे की विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होण्यास कोणकोणत्या बाबी कारणीभूत ठरतात तर एक म्हणजे मोठी धरणे,
दुसरं औद्योगिक प्रकल्प, तिसरं भूकंप व सुनामी, तसेच महापूर, मोठी वादळे, तसेच अंतर्गत यादवी व युद्ध, तसेच सातवं आहे दंगली व हिंसाचार आणि मानवी चुका व व्यक्तिगत स्वार्थ. मित्रांनो, एवढ्या सिच्युएशनमध्ये काय असते तर विस्थापितांचं पुनर्वसनाचा प्रश्न हा निर्माण होत असतो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तसेच मित्रांनो, तुमच्यासाठी आपण स्पेशल भन्नाट अशी ऑफर घेऊन आलेलो आहे. स्क्रीनवरती तुम्हाला जेवढ्या काही PDF दिसत आहेत हे सर्वच्या सर्व तुम्हाला 100 रुपयामध्ये आपण प्रोव्हाइड करून देणार आहोत. मित्रांनो, जी काही आपण किंमत ठेवलेली आहे ते अशासाठी ठेवलेली आहे की कुठंतरी आपल्याला लाईव्ह स्वरूपामध्ये येता यावं. मित्रांनो, आपला जो प्लस पॉईंट आहे तो आहे मॅथ. परंतु मित्रांनो, मॅथमध्ये लॅपटॉपवरती जसं पाहिजे तसं कम्फर्टेबली आपल्याला शिकवता येत नाही, म्हणून कुठंतरी हे जे काही PDF आहे हा आपण सेल करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, कुठंतरी आपल्या चॅनलला मदत करण्यासाठी हे PDF तुम्ही परचेस करू शकता. मित्रांनो, तसेच PDF घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल याची मी तुम्हाला शाश्वती देतो. कारण की मित्रांनो, जो काही आपण IBPSने पॅटर्न दिलेला आहे त्यानुसारच नोट्स काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, एवढे प्रश्न तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये दिसून येणार नाही. मित्रांनो, मी 500 रुपयाच्या तांत्रिक डायऱ्या अभ्यासल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा एवढ्या प्रश्नांचा जो काही संग्रह आहे हा नाही आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही प्रकारे टाईमपास न करता ही जी काही ऑफर आहे या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, कुठंतरी तुमच्याच भविष्यामध्ये तुम्हालाच जो काही गणित हा जो काही विषय आहे मित्रांनो हा पुरेपूर समजून सांगण्यासाठी आपण हा जो काही उपक्रम आहे हा राबविला आहे. म्हणून मित्रांनो, या उपक्रमाला तुमची मला साथ हवी आहे. तसे मित्रांनो, जो आपला प्लस पॉईंट आहे तो आहे मॅथमॅटिक्स. माझा जो काही शिकवण्याचा विषय आहे मित्रांनो हा मॅथमॅटिक्सच आहे. परंतु लॅपटॉपवरती जसं पाहिजे तसं मॅथमॅटिक्स मला शिकवता येत नाही आहे. त्यामुळे आपण हा जो काही GKचा जो काही पोर्शन आहे हा कवर करत आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर मॅथ माझ्याकडून जर शिकायचं असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, हे जी काही नोट्स आहे हे तुम्हाला परचेस करायचे, जेणेकरून आपण आपल्या चॅनलला सहकार्य करू शकता. आणि कुठंतरी मॅथ शिकवण्यासाठी मित्रांनो मॅथ्सची जी काही फीज आहे हे समजून तुम्ही हे जी काही PDF आहे हे परचेस करू शकता. तसे मित्रांनो, कुठल्याच प्रकारे टाईमपास न करता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या 32.87 लक्ष किलोमीटर क्षेत्रफळापैकी जवळजवळ किती किलोमीटर क्षेत्र महापूर प्रवण आहे? तर त्याचे उत्तर आहे 4 लक्ष. तसेच समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास समुद्रात पर्वतप्राय लाटा उसळतात. भूकंपामुळे उद्भवलेल्या अशा लाटांना सुनामी असे म्हटले जाते. तसे मित्रांनो, समुद्रात कोठे झालेल्या भूकंपामुळे सन 2004 चे जे काही सुनामी संकट उद्भवले होते तर त्याचे उत्तर आहे इंडोनेशियात सुमात्रा बेटाजवळ. तसेच प्रश्न आहे, महाराष्ट्राने कोयनानगर, किल्लारी व सास्तूर येथील भूकंप अनुभवले आहेत. पृथ्वीवरील काही क्षेत्रे भूकंप प्रवण असली तरी कोणताही प्रदेश भूकंपमुक्त नाही. तसेच मित्रांनो, भूकंप ही मानवी जीवनास मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचविणारी नैसर्गिक आपत्ती होय. तसेच मित्रांनो, भूकंपामुळे भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. तसेच महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की विशेष आर्थिक क्षेत्राची म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन सेजची जी काही संभावना शेतकऱ्यांकडून विशेष शोषण क्षेत्र म्हणजे स्पेशल एक्सप्लॉयटेशन झोन म्हणजे सेज अशा शब्दात केली जाते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच सेजसाठी जमिनी संपादन करताना शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात जुलूम जबरदस्ती केली जाते. मित्रांनो, ही जी काही टिप आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला असं विचारू शकता की कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चूक आहे, म्हणून हे जे काही टिप आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तसेच महाराष्ट्रातील नवी मुंबई, पश्चिम बंगालमधील नंदीग्राम व सिंगूर येथे सेजसाठी जमिनी संपादन करताना मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. तसेच मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे की मोठे धरण प्रकल्प आवश्यक असले तरी त्यामुळे विस्थापितांचा मोठा प्रश्न निर्माण होत असतो. हे सत्य आहे मित्रांनो, हे सत्य आहे की असत्य असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तसेच मोठ्या धरण प्रकल्पांमुळे नदीच्या उगमाकडील बाजूस विशाल जलाशयाची निर्मिती होत असते. बरोबर आहे. तसेच मित्रांनो, कोणी मोठ्या धरण प्रकल्पांचा निर्देश देशाची आधुनिक मंदिरे असा केला आहे? तर त्याचे उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मोठ्या धरण प्रकल्पांचा निर्देश देशाची आधुनिक मंदिरे असा केला आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मोठ्या धरणांच्या निर्मितीमुळे अनेकांना विस्थापित व्हावे लागते. हे बरोबर आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. तसेच स्थलांतरामध्ये कोणकोणत्या घटकांची
भर पडल्यास त्यास विस्थापन असे म्हणता येईल. तर मित्रांनो लक्षात असू द्या, एक म्हणजे सक्ती. मित्रांनो जे काही शासन सक्ती करत असते, जर शासन कुठल्याही प्रकारे सक्ती करत असेल तर अशा सिच्युएशनमध्ये हे विस्थापन या घटकामध्ये मोडत असते. लक्षात असू द्या. विस्थापनामध्ये कोणकोणते घटक असतात? एक म्हणजे सक्ती, दुसरा नाईलाज. मित्रांनो कुठल्याही प्रकारचा नाईलाज असताना सुद्धा जे काही विस्थापित असतात यांना विस्थापन करावे लागत असते. तसेच मित्रांनो मानसिक व भावनात्मक उद्ध्वस्तता. तसेच चौथा आहे मोठे आर्थिक नुकसान. मित्रांनो जे काही विस्थापन होत असते या प्रक्रियेमध्ये मोठे आर्थिक जे काही नुकसान असते हे होत असते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाडजवळील कोणत्या नदीवरील पूल 2 ऑगस्ट 2016 मध्ये पडला? तर त्याचे उत्तर आहे सावित्री. तसे मित्रांनो जे काही करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून या वर्षामध्ये जे काही आपत्ती आल्या होत्या सुद्धा तुम्हाला अभ्यासायचे आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये त्यावर जर करंटमधून प्रश्न विचारला तर तो तुमचा चुकता कामा नये. तसे मित्रांनो भूस्खलनाची तीव्रता कोणत्या खडकावर अवलंबून असते? तर एक म्हणजे डोंगराचा उतार, दुसरी खडकाची रचना आणि मातीचा प्रकार. मित्रांनो या 3 बाबीवरून जे काही भूस्खलन आहे हे घडून येत असते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच कोणत्या दिवशी जी काही भोपाळ गॅस दुर्घटना आहे हे घडून आली? तर त्याचे उत्तर आहे 2 ते 3 डिसेंबर 1984 मध्ये. मित्रांनो 2 व 3 डिसेंबर 1984 या दिवशी भोपाळ गॅस दुर्घटना घडून आली होती. लक्षात असू द्या, खूप प्रचंड हानी झाली होती मित्रांनो या भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये. तसेच कुटुंबासह वास्तव्याचे स्थान किंवा प्रदेश सोडून अन्यत्र वास्तव्यात जाणे, भाग पडणे म्हणजे काय? तर विस्थापन होय. मित्रांनो विस्थापनाची ही जी काही व्याख्या आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. लक्षात असू द्या, विस्थापन म्हणजे काय? तर कुटुंबासह वास्तव्याचे स्थान किंवा प्रदेश सोडून अन्यत्र वास्तव्यात जाणे किंवा भाग पडणे म्हणजे काय? तर विस्थापन होय. तसेच सन 1986 मधील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पामुळे झालेला अपघात रशियातील कोणत्या राज्यात झाला? तर त्याचे उत्तर आहे युक्रेन स्टेट. मित्रांनो युक्रेन स्टेटमध्ये सन 1986 मधील जो काही चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प आहे मित्रांनो, यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडून आला होता. लक्षात असू द्या, कोणत्या देशामध्ये? तर रशियामध्ये. आणि कोणत्या स्टेटमध्ये? तर मित्रांनो युक्रेन स्टेटमध्ये. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर चॅनलला लाईक करत चला आणि मित्रांनो कमेंट करत चला. कमेंट हे बूस्टरचं काम करत असते, नेहमी सांगत असतो. तसे मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्रांना सुद्धा फायदा व्हावा याकरता शेअर करत चला. तसेच हिंदी महासागराच्या उत्तरेस डिसेंबर 2017 मध्ये चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्या चक्रीवादळाचे नाव काय आहे? तर त्याचे उत्तर आहे ओखी. तसेच आणि मित्रांनो जे मित्र आपले जे काही व्हिडिओ आहे याची लिंक शेअर करत असतात त्यांचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो तुम्हीच मला समोर जाण्यासाठी मदत करत आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. मित्रांनो हे जे तुमचे ऋण आहेत हे मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. तसेच मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे की आपत्ती या सहसा आकस्मिक आणि हानिकारक असतात. लक्षात असू द्या. तसेच आपत्ती किंवा अनर्थ ही नैसर्गिक घटना असून हानी किंवा नुकसान हा त्यांचा परिणाम आहे. तसेच भूकंप आणि पूर नैसर्गिक आपत्ती या प्रकारामध्ये मोडत असतात. तसेच सुनामी हे जे काही नामकरण आहे हे मूळ जपानी या भाषेतील आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, हे सर्व गोष्टी बरोबर आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कोणते बरोबर आणि कोणते चूक असा प्रश्न विचारू शकतात. लक्षात असू द्या. तसेच 14 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीरमधील कोणत्या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला? तर त्याचे उत्तर आहे लेथपोरा या ठिकाणी. तसेच कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत? तर त्याचे उत्तर आहे भारताचे पंतप्रधान. मित्रांनो राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आपण दररोज बघत आहे कोण आहेत? तर भारताचे पंतप्रधान आहे. आणि राज्य आपत्ती प्राधिकरणाचे जे काही प्रमुख असतात मित्रांनो ते मुख्यमंत्री असतात. तसे मित्रांनो जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे जे काही अध्यक्ष असतात, प्रमुख असतात, हे कोण असतात? तर जिल्हाधिकारी असतात. आणि तालुका लेवलवरती मित्रांनो जे काही तालुका आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख म्हणजे अध्यक्ष असतात ते असतात आपले तहसीलदार. आणि गाव पातळीवर मित्रांनो आपत्ती प्राधिकरणाचे जे काही प्रमुख असतात, अध्यक्ष असतात, ते असतात आपले सरपंच. लक्षात असू द्या, दररोज आपण हा प्रश्न रिपीट करत आहे, तुमचा पाठच झाला असेल. लक्षात असू द्या. तसेच आपत्ती व्यवस्थापनाकरिता कोणत्या उपग्रहाचा उपयोग करण्यात येतो? तर त्याचे उत्तर आहे इनसॅट. मित्रांनो इनसॅटचा या उपग्रहाचा उपयोग आपण आपत्ती व्यवस्थापनाकरिता करत असतो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न लक्षात असला पाहिजे. तसेच भारतातील 4 मोठे प्रकल्प कालानुरूप चढत्या क्रमाने लावा. तर मित्रांनो जे काही 4 मोठे भूकंप झाले होते ते कालानुरूप बघूया आपण. एक म्हणजे बिहार, त्यानंतर उत्तर काशी, लातूर आणि जबलपूर. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. बिहार येथे जो काही भूकंप आहे कधी झाला होता? तसे उत्तर काशीमध्ये कधी झाला होता, लातूरमध्ये आणि जबलपूरमध्ये. याचे जे काही उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे.
तसेच जेव्हा व्यक्तीच्या मानसिक, जैविक व विकासात्मक कार्यक्षमतेत असमर्थता निर्माण होते तेव्हा त्यास काय म्हणतात? तर मित्रांनो, कार्यात्मक बिघाड म्हणतात. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तसेच मानसिक विकृतीच्या म्हणजे DSM प्रणालीनुसार समलैंगिकता ही मानसिक विकृती समजली जात नाही. तसेच मानसिक विकृतीच्या DSM-5 प्रणालीनुसार कोणत्या बाबी मानसिक विकृतीची लक्षणे मानली जात नाहीत? तर मित्रांनो, लक्षात असू द्या. मित्रांनो, कुठंतरी मानसिक या घटकावरती सुद्धा आपल्याला प्रश्न हा विचारण्यात येत असतो, म्हणून आपण हा जो काही घटक आहे हा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. मित्रांनो, तुमचा कुठल्याच प्रकारे जो काही तांत्रिक या विषयावरील सिलेबस आहे हा अपूर्ण राहणार नाही याची तुम्हाला खात्री देतो. मित्रांनो, फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करायचं आहे. मित्रांनो, तुमची जी काही शेअर आणि जी काही कमेंट असते हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे कार्य करत असते. मित्रांनो, समजून घेऊया की मानसिक विकृतीच्या DSM-5 प्रणालीनुसार कोणत्या मानसिक मानली जात नाही? तर एक म्हणजे तीव्र सर्वक्षम मानले जात नाही. तसेच सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन हे मनोविकृतीचे निकष मानले जात नाही, लक्षात असू द्या. तसेच मानसिक आरोग्यात शारीरिक आरोग्याप्रमाणे चढ उतार होत असतात. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मानसिकदृष्ट्या चांगले राहण्यासाठी व्यक्तीने स्वतःचे छंद जोपासावे. तसेच एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी पडते तेव्हा तिने मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यावी, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मित्रांनो, कुठंतरी हा घटक सिलेबसमध्ये दिलेला आहे म्हणून तुम्हाला हा घटक कव्हर केलेला. आपण कुठल्याच प्रकारे तुम्हाला सिलेबसमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही की जे काही सर आहेत हे काय घेत आहे म्हणून. मित्रांनो, जे पण घेणार मी सिलेबसनुसारच घेणार आहे. तसेच आपत्कालीन व्यवस्थापनासाठी उदाहरणार्थ पूर, भूकंप, वनवे, वादळे यांची माहिती मिळविण्याकरता उपग्रहांचा चांगला उपयोग होतो. यात खास पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी पाठवलेल्या उपग्रहांना रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट म्हणतात. तसेच भारताकडे सध्या कार्यरत असणारे असे एकूण उपग्रह इतर कोणत्याही देशांपेक्षा संख्येने अधिक आहेत, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मानसिक सुदृढता व निरोगीपणाचे निरंतर प्रारूपानुसार कोणती विधाने बरोबर आहेत? तर मित्रांनो, बघूया. पहिला आहे, यातील पहिल्या भागातील व्यक्तींना कोणताही मानसिक आजार नसतो. तसेच दुसऱ्या भागातील व्यक्तींना मानसिक आजार नसतो पण व्यक्तिगत समस्या असतात. तसेच तिसऱ्या भागातील व्यक्तींना मानसिक विकृती असूनही त्यांची मानसिक सुदृढता ही चांगली असते. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहे, म्हणून कुठल्याही प्रकारे तुम्हाला स्किप न करता बघायचा व्हिडिओ. तसेच चौथ्या भागातील व्यक्तींना मानसिक विकृती व आजारपण या दोन्ही जी काही समस्या आहे हे दिसतात. तसेच मानसिक आरोग्याच्या सातत्य प्रारूपात मानवी वर्तनाच्या किती अवस्था दर्शवल्या आहेत? तर मित्रांनो, 4 आहेत. आपण हे चारी अवस्था आता अभ्यासल्या आहेत. तसेच मानसिक आरोग्याच्या सातत्य प्रारूपानुसार कोणती विधाने बरोबर आहेत? तर लक्षात असू द्या मित्रांनो. एक म्हणजे व्यक्तीच्या वर्तनात आजारपण आणि निरोगीपणा या 2 भिन्न श्रेणी असून ते एकाच अखंड श्रेणीतील 2 ध्रुव आहेत. तसेच यामध्ये व्यक्ती एखाद्या विशिष्ट वेळी आरोग्याच्या विशिष्ट बिंदूवर असू शकते आणि जेव्हा त्याची परिस्थिती बदलते तेव्हा त्याचे स्थान बदलत जाते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मित्रांनो, तुमच्यासाठी आपण खास स्पेशल ऑफर घेऊन आलेलो आहे. भन्नाट स्वरूपाची ऑफर आहे. मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला ही जी काही 5 PDF दिसत आहेत हे तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये आपण प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणून तुम्हाला कुठल्याच प्रकारचा टाईमपास न करता 7770062453 या नंबरवरती फोनपे, ॲमेझॉन पे, गुगल पे करायचे आहे आणि त्याचा पेमेंटचा जो काही स्क्रीनशॉट आहे हा व्हॉट्सअप करायचा आहे. मित्रांनो, 10 मिनिटाच्या आत तुम्हाला जे नोट्स आहेत हे प्रोव्हाइड केल्या जातील. तसेच मित्रांनो, आपण ही जी काही ऑफर ठेवलेली आहे तर कुठंतरी आपल्याला लाईव्ह स्वरूपात येता यावं याकरता ठेवलेली आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला मदत स्वरूपामध्ये ही जी काही PDF आहे हे परचेस करायची आहे. तसेच मित्रांनो, जर गणितातली जी काही खरी मजा असते ते जर तुम्हाला शिकायची असेल तर हे PDF तुमच्या हातात असणे गरजेचे आहे. तसेच मित्रांनो, तुमचा डबल फायदा होणार आहे. एक म्हणजे तर तुम्हाला गणितामधली जी काही खरी मजा आहे ते कळणार आहे आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, हे जे काही तांत्रिक घटकावरती आपण स्पेशल डायरी तयार केलेली आहे. यामध्ये 40 प्रश्नांपैकी 40 प्रश्न तुम्ही परीक्षेमध्ये अटेम्प्ट करणार आहे. म्हणून मित्रांनो, डबल ऑफर आहे. म्हणून तुम्हाला कुठल्याच प्रकारे टाईमपास न करता जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा जो काही व्हिडिओ लेक्चर आहे हा शेअर करायचा आणि जास्तीत जास्त परचेस करायचा मित्रांनो. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, सध्या मानसिक विकृतीच्या निदानासाठी DSM प्रणालीचे रिकामी जागा निकष वापरले जातात. तर याचे उत्तर आहे 5.
मित्रांनो, सध्या मानसिक विकृतीच्या निदानासाठी DSM प्रणालीद्वारे 5 निकष वापरले जातात, लक्षात असू द्या. तसेच मानसिक विकृतीशी निगडित लक्षणांच्या एकत्रित समूहाला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात सिंड्रोम. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मानसिक सुदृढता व निरोगीपणाचे निरंतर प्रारूप 1972 मध्ये खालीलपैकी कोणी मांडले आहे, तर त्याचे उत्तर आहे जॉन ड्रॅविस. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मानसिक सुदृढता विद्यार्थ्यांच्या कोणत्या वर्तनातून दिसून येते, तर त्याचे उत्तर आहे सुदृढता व क्रियाशीलता. तसेच इतरांशी यशस्वीरित्या विचारांची देवाणघेवाण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता. मित्रांनो, या 3 गोष्टीतून मानसिक सुदृढता ही विद्यार्थ्यांची दिसून येत असते, लक्षात असू द्या. कोणकोणत्या बाबी आहेत मित्रांनो, तर एक आहे सुदृढता व क्रियाशीलता, दुसरं इतरांशी यशस्वीरित्या विचारांची देवाणघेवाण, तसेच परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता. या सगळ्या गोष्टी मित्रांनो सुदृढ विद्यार्थ्यांमध्ये यांच्या वर्तनातून दिसून येत असतात. तसेच मानसिक सुदृढता असलेल्या शिक्षकाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर त्याचे उत्तर आहे आनंदी व समाधानी. तसेच उच्च आत्मविश्वास, स्पष्ट ध्येय व उद्दिष्ट. तसेच मित्रांनो व्यक्तीची आरोग्याची स्थिती, तसेच चिकित्सालयीन लक्षणे ज्यामध्ये भावना, विचार व वर्तन यामध्ये एकत्रितपणे बिघाड निर्माण होतो, तेव्हा त्यास काय म्हणतात, तर त्याचे उत्तर आहे मानसिक विकृती. तसेच सामाजिक वनीकरण या संकल्पनेची कोणती व्याख्या अधिक संयुक्तिक वाटते, तर त्याचे उत्तर आहे समाजातील व्यक्तीकडून समाजाच्या इंधन चारा, तसेच फळे, इमारती, लाकूड इत्यादी गरजा भागविण्यासाठी समाजाच्या सहकार्याने आखलेला वनीकरण कार्यक्रम. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 2 ते 3 वेळा वाचल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न समजून येईल. तसेच रिकामी जागा या पिकाच्या संदर्भात इक्रिसॅट या तंत्रज्ञानाचा राज्यात यशस्वी वापर केला गेला, तर मित्रांनो भुईमुग. तसेच JL 1085 ही या पिकाची अलीकडील सुधारित जात होय, तर त्याचे उत्तर आहे भुईमुग. मित्रांनो, भुईमुगाची जी काही जात आहे ते आहे JL 1085. तसे मित्रांनो हरभऱ्याच्या 2 फेमस जाती कोणकोणत्या आहेत, तर एक आहे विजय आणि दुसरा आहे विशाल. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, मागच्या वर्षी बऱ्याचदा रिपीट झालेला आहे, म्हणून हा जो काही प्रश्न आहे मी बऱ्याचदा सांगत असतो की जे काही हरभऱ्याच्या जाती कोणत्या आहेत, तर एक आहे विशाल आणि दुसरा आहे विजय. तसे मित्रांनो श्रद्धा आणि सबुरी हे जे काही जाती आहेत हे कशाचे आहेत, याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच मित्रांनो JLT7 व D8 या तेलबियांच्या सुधारित जाती होत, तर ते कशाच्या आहोत, तर तिळाच्या आहोत. मित्रांनो JLT7 व D8 ह्या तेलबियाच्या सुधारित जाती आहेत, लक्षात असू द्या, तीळ या पिकाच्या. 3 जिल्ह्यात पिवळ्या सोयाबीनचे अधिक उत्पादन देणारे पीक घेण्यात येत असून एक जिल्हा विसंगत आहे, तो कोणता, तर त्याचे उत्तर आहे औरंगाबाद. मित्रांनो हे ऑप्शननुसार उत्तर आहे. तसे मित्रांनो ते कोणकोणते 3 जिल्हे आहेत याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. तसेच या तेलबियांच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून या तेलबियांच्या देशातील एकूण उत्पादनापैकी 77% उत्पादन एकट्या महाराष्ट्रातच होते, तर त्याचे उत्तर आहे करडई. मित्रांनो करडई या तेलबियांच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून या तेलबियांच्या देशातील एकूण उत्पादनापैकी 77% उत्पादन हे एकटे आपल्या महाराष्ट्रात होते, लक्षात असू दे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसे मित्रांनो जे काही काजूचं जे काही संशोधन केंद्र आहे ते कुठे आहे, तर वेंगुर्ला या ठिकाणी आहे. तसेच मित्रांनो वेंगुर्ला हे जे काही ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकेटेड आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसे मित्रांनो पिकांवरील किडी व जैविक घटक यांच्या जोड्या बघूया आपण. एक म्हणजे केसाळ अळी कशावर असते मित्रांनो, जैविक घटक त्याचा, तर तो असतो SONPV, ज्यालाच आपण स्पिलोसाइड असे म्हणतो. तसेच मित्रांनो पिठ्या ढेकून कशात या जैविक घटकाचं नाव काय आहे, तर त्याचे उत्तर आहे क्रिप्टोलिमस मॉन्टोझिएरी. तसेच मित्रांनो मुळांवर गाठी करणाऱ्या सूत्रकृमी कोणते आहेत, तर ते आहेत पेसिलोमायसिस लिलयासिनस. मित्रांनो नावं हे वाचण्याकरता आणि लक्षात ठेवण्यासाठी कठीण आहे, म्हणून तुम्हाला काय करायचं आहे 10 ते 12 वेळा हे जे काही प्रश्न आहे लिहून बघायचे, जेणेकरून कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील. तसेच राज्यातील ऊसाखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे, तथापि उत्पादकतेत मात्र घट होत आहे, लक्षात ठेवायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मित्रांनो असं विचारू शकता की रिकामी जागा इथं रिकामी जागा देतील आणि इथं रिकामी जागा देतील. असं विचारतील की राज्यातील ऊसाखालील क्षेत्रात दिवसेंदिवस रिकामी जागा होत आहे, तथापि उत्पादकतेत मात्र रिकामी जागा होत आहे. तर मित्रांनो याचं उत्तर असेल की राज्यातील ऊसाखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे, तथापि उत्पादकतेत मात्र घट होत आहे. तसेच विपुला टी विशाखा
आणि BDN2 या कडधान्याच्या लोकप्रिय जाती होत. तर मित्रांनो हे तूरचे आहेत, लक्षात असू द्या. तसेच मित्रांनो जी काही मुन्नी ही कोणत्या पिकाची जात आहे, तर मित्रांनो मुन्नीसुद्धा तूर या पिकाचीच आहे. तसेच दुधाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात कितव्या स्थानावर आहे, तर त्याचे उत्तर आहे 4थ्या. तसेच दालबर्जिया लॅटिफोलिया म्हणजे काय, तर त्याचे उत्तर आहे शिसम. मित्रांनो जे काही शिसम आहे याचं सायंटिफिक नाव काय आहे, तर ते आहे दालबर्जिया लॅटिफोलिया. तसेच गोकुळ दूध प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, तर त्याचे उत्तर आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. तसेच राज्यातील सर्व सरकारी दुग्ध व्यवसाय सहकार क्षेत्राकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय शासनाने कोणत्या वर्षी जाहीर केला, तर त्याचे उत्तर आहे 1981. तसेच कोणता देश भारताकडून सर्वाधिक प्रमाणात कोळंबी आयात करतो, तर त्याचे उत्तर आहे जपान. मित्रांनो जपान या हा जो काही देश आहे हा भारताकडून सर्वाधिक प्रमाणात कोळंबी आयात करत असतो, लक्षात असू दे. तसेच दुधाचा महापूर योजनेचा दुसरा टप्पा कोणत्या वर्षी कार्यान्वित झाला, तर त्याचे उत्तर आहे 1978. तसे मित्रांनो दूध क्रांतीचे जनक कोण आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच राज्याच्या शहरी भागात दूध पुरवठा करणारी शासकीय केंद्रे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत, तर त्याचे उत्तर आहे दूध सरिता. तसेच ग्रीन मसल या शिंपल्यांना राज्यात काकई या नावाने ओळखले जाते, लक्षात असू द्या. काकई हे मोलुस्कन प्रकारातील असून मायटिलिडी कुटुंबातील आहे, लक्षात असू द्या. तसेच काकईस वाकुंडा शिंतळे कुलची या नावाने सुद्धा ओळखले जाते. तसेच काकईच्या पर्णा व्हिरिडस आणि पर्णा इंडिकस या 2 जाती आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तसेच BHC कीटकनाशकांवर खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे प्रतिबंध करण्यात आलेला आहे, तर त्याचे उत्तर आहे मातीमध्ये अवशेष राहणे. मित्रांनो मातीमध्ये अवशेष राहत असतात BHC कीटकनाशकांचा, त्यामुळे याच्यावरती जो काही प्रतिबंध आहे हा करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील एकूण सिंचन क्षमतेपैकी जवळजवळ इतकी क्षमता ऊसासाठी वापरली जाते, तर त्याचे उत्तर आहे 70%. तसेच झूम हे खालीलपैकी कशाचे नाव आहे, तर मित्रांनो स्थलांतरित शेतीचे जे काही नाव आहे हे झूम आहे, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच कोणत्या पद्धतीने तांदळाचे दर हेक्टरी अधिक उत्पादन काढता येते, तर त्याचे उत्तर आहे विकिरण. तसेच मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढे. मित्रांनो तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहे तो खरंच मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. फक्त मित्रांनो तुमच्याकडून एक अपेक्षा असते की दररोज तुम्ही काय करायचं, तर जे काही आपलं स्टडी ग्रुप असतात त्यावरती आपले जे काही व्हिडिओची लिंक आहे ते शेअर करायची आहे, जेणेकरून आपलं चॅनल हे लवकरात लवकर म्हणजे ग्रो होईल. आणि मित्रांनो तुम्हाला गणितामध्ये खरी काय मजा असते हे समजून येईल. तसे मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच. धन्यवाद.